1857चं स्वातंत्र्य समर ब्रिटिश सत्तेनं मोडून काढलं. संपूर्ण भारतभर नैराश्य पसरलं. लोकांना वाटलं की आता ब्रिटिश सत्तेला आव्हान देणं अशक्य आहे. पण हेच नैराश्य मातीत मिळवायला महाराष्ट्राच्या मातीतून एक वादळ उठलं. त्या वादळाचं नाव वासुदेव बळवंत फडके. त्यांनी इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध पहिल्यांदा सशस्त्र बंड पुकारलं. रामोशी, कोळी, धनगर बांधवांना एकत्र करून त्यांनी ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले. त्यांना फितुरीमुळे अटक झाली. एडनच्या तुरुंगात अमानुष छळ झाला आणि अखेर तिथेच त्यांनी आपला प्राण सोडला. इंग्रजांना वाटलं फडक्यांचा अंत झाला म्हणजे हे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग संपलं. पण ब्रिटिशांना हे माहीत नव्हतं की क्रांती हा कधीही न विझळणारा अग्नी असतो. वासुदेव बळवंत फडके यांच्या बलिदानानं पुण्यातल्या 3 सख्ख्या भावांच्या रक्तामध्ये क्रांतीचं बीज पेरलं. ते होते चाफेकर बंधू, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव. 1897 साल पुण्यात प्लेगचा हाहाकार होता आणि त्यातच ब्रिटिश अधिकारी रँडनं पुण्यात जुलमाचा कळस गाठला होता. जुलमी रँडला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी चाफेकर बंधू पुढे सरसावले. मंगळवार 22 जून 1897च्या रात्री रँडचा वध झाला. संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हादरलं. पण दुर्दैवानं पुन्हा एकदा फितुरीमुळे चाफेकर बंधू पकडले गेले. एकापाठोपाठ एक 3ही भाऊ देशासाठी फासावर चढले. ब्रिटिशांना पुन्हा एकदा वाटलं की आता हे क्रांतीचं वादळ शमेल. पण क्रांतीचा हा वारसा आता एका अशा वादळाकडे सुपूर्द झाला होता जो पुढे जाऊन ब्रिटिश साम्राज्याचा पाया हलवणार होता. चाफेकर बंधूंच्या हौतात्म्याची बातमी जेव्हा भगूर नावाच्या गावात एका 15 वर्षाच्या मुलापर्यंत पोहोचली तेव्हा त्याचं रक्त सळसळलं. पुढच्या काही रात्री तो मुलगा झोपू शकला नाही. त्यानं आपल्या कुलदेवता अष्टभुजा भगवती समोर बसून शपथ घेतली. या देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेल. तो मुलगा म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. सावरकर केवळ शपथ घेऊन थांबले नाही, त्यांनी ती जगून दाखवली. त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेत पुण्यात अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. परदेशी कापडांची पहिली जाहीर होळी केली. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्यावर तिथल्या इंडिया हाऊसला त्यांनी क्रांतीचं मुख्य केंद्र बनवलं. मदनलाल धिंगरा, अनंत कान्हेरे यांच्यासारखे शेकडो तरुण सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन हातामध्ये बॉम्ब आणि बंदूक घेऊन उभे राहिले. इंग्रज सरकारनं सावरकर या नावाचा धसका घेतला. 2-2 जन्मठेपांची म्हणजेच तब्बल 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनावून ब्रिटिशांनी त्यांना अंदमानच्या काळकोठडीत डांबलं. तिथे अमानुष छळ झाला, कोनू ओढावा लागला. पण सावरकरांचे मनोधैर्य खचलं नाही. कागद आणि लेखणी हिसकावून घेतली तर त्यांनी कोठडीच्या भिंतींवर काट्या कुट्याने आणि खिळ्याऱ्यांनी कमलासारखी महाकाव्य लिहिली. अंदमानची ती काळकोठडी सुद्धा सावरकरांच्या प्रखर राष्ट्रवादासमोर नतमस्तक झाली. वासुदेव बळवंत फडक्यांनी आरंभलेला या क्रांती यज्ञाची वेदी चाफेकर बंधूंनी आपल्या रक्तानं धगधगती ठेवली आणि सावरकरांनी तिचा असा वणवा केला ज्यानं ब्रिटिश सत्तेचा पायाच उखडून टाकला. श्यामजी कृष्ण वर्मा सावरकरांच्या देशभक्तीबद्दल म्हणतात, इफ सावरकर हॅड एनी स्वीट हार्ट, हिज कंट्री वॉज द ओनली स्वीट हार्ट ही हॅड. सावरकर हे नाव म्हणजेच क्रांतीचा, स्वाभिमानाचा आणि प्रखर राष्ट्रवादाचा एक धगधगता अखंड वारसा आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आणि त्यांच्या त्यागाला विनम्र अभिवादन.